हो, हे विमल कुठं आहे? विमल स्वाती कधीपासून खायला लागली माती? तू विमल खाते? ते नाही, ऍडव्होकेट विमल कुठे आहे? विमल ऍडव्होकेट, मला वाटलं येईल तो आता. ये म्हातारे कोतारे काला येतात काय समजू नाही. देव धर्म करायचं तर काय. ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट विमल, केस नंबर 34. हिला कोर्टान तसं काही बाजार भरले सोमवारचा ना फॉर्मवरचा. आलं का तुम्ही? त्याला वाटवलं लावू शकला कोर्टानं पाठ. काय माझं पण लावणार का वाटवळ? कुठे होतात कुठे तुम्ही? अरे ते अवलान गेलतो पाया पराला. माझं सगळं पेपर आहे ना, माझ्या सगळ्या परीक्षेला मी देवलान जाते नारळ फोडतोय. असं पास होतय. अभ्यासन बिभ्यासन काय आहे? 5 वर्षे झाली नुसते केसचे पैसे घेताय. अरे केसचे पैसे घेतोय जमिनीच्या का जमिनीचा अर्धा वाटा मागतोय? पाहिले ना, घ्या तुम्ही ना, तुम्ही केस लारा, मला काही करतच नाही. नारळ पण घ्या तुम्ही, मला काही तुमचा तुम्ही बघा. नाही वकील वकील 1 मिनिट. खोबऱ्याच्या वड्या कर. चला चला लवकर निर्णय लावून टाका. नुसते आपले केसचे पैसे घेऊ. खोबऱ्याच्या वाट्यालाही मोठ्या झाल्या आणि मी चला लवकर काय ते वाटाघाटी करून टाकलो. करू हे वाट लावून टाकू आता सगळं. एक केस हाची जिंकू ना. आता बघा फक्त तुम्ही याची करतो तुम्ही बघा फक्त. ते जिंकून द्या म्हणजे झालं. नुसतं आपलं असाच करू नका. मी आईलाही बेकार माणूस आहे. आमच्या बाबाला नाईटा झालता ना, तेव्हा पण आम्ही असंच खोबरं पुरलो होतं. त्या गोष्टी सांगू नका. हो हो खोबरेवाले वकील, काय करा आज निर्णय लावा. आग लावू. मला पेटवतो की काय आता? आग लावता येते. हा काय नारळ मला वाटतं नारळ खोबरं खोबरा घ्या. यो तुम्हाला घ्या. अरे द्यावा, यो मोठा उरला तुम्हाला घ्या. ए मेलिया, अद्याप केस जिंकली नाही ना, खोबरा वाटतं. अगं भवाने, अगं तू भवाने, अगं केस दे. पेपर मध्ये ऑर्डर ऑर्डर. काय चाललंय तुमचं? बाहेर नका खोबरा फेक. भवानी कुठली? तू पण फेक खोबरं. व्हॉट? तरीच बोललो, सरकारी खुर्च्या एवढ्या नरम कशा झाल्या? अरे नको शिकवू जा. 4 वर्ष केले मी LLB. फुकाट नाही केली. I am Advocate Kalpana Joshi, representing Kamala Patil as a petitioner. My client said that her brother, Mr. Bhushan Kadu, has forcefully get into her house and forcefully made her sign on the documents. Defendant is liable under IPC section 465 forgery and trespass under IPC 441. ॲडव्होकेट विमल. ॲडव्होकेट विमल, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? ॲडव्होकेट विमल. हे खोबरेवाले बाबा, हे झोपतं काय? हे उठे उठ. ॲडव्होकेट विमल. हा सांगायचं ना मी. काय आला? प्रोसीड विथ द मॅटर. मॅटर असं झालं. एक मिनिट. माय लॉर्ड, आय रिक्वेस्ट विमल वकिलांना इंग्रजी भाषेचा वापर करायला सांगा. इट विल बी इझी फॉर मी टू अंडरस्टँड, यू नो. मी लॉर्ड, 7वी पासून मी सगळं मराठीन पेपर सोडवल्या ना. आता मला ही बाई बोलते इंग्लिश मध्ये येऊन बोलू. ती इंग्रजी लोक बोलतात का आपली भाषा? त्यांना काला भाव द्यायचा एवढा? अर्धा किलो तूर डाल, घंटा चाप तपकिरी, चहा पावडरच्या 1 रुपयाच्या 10 पुऱ्या, साखर 1 किलो.
हो काय कोल्ड आहे ना का ढाबा चालवला आला जेवणाची कसली यादी आणली होती ती घरची यादी राहिली. I would like to call petitioner Mrs. Kamla Gulab Patil. What is relation in between you and this person? काय बोलल्या? तुमचं आणि ह्यांचं नातं काय? भाऊच आहे तो माझा, पण तो आता माझ्यासाठी मिळाला. अगं तू पण मेलीस माझ्यासाठी. त्याच दिवशी तू माझ्यासाठी मेलीस ज्या दिवशी तू आपल्या घराची अरे इज्जत जा जमावण्यावर जा राहिलीस. जा तू मर जा कुठं. ही भावानी बाहेरची आली आणि आता कला का हिच्या मुलं आमच्या घरून. अगं जा जा बाहेरची आली. हो, काय चाललंय तुमचं? तुझं काय आहे? ठीक आहे, बंदूक घे, बंदूक. माझा हिस्सा आहे ह्यांच्याकडची तो. बंदूक. तुझं काय इथं? ह्यांच्याकडची बंदूक. हा, आली हिच्या मुलं झालाय सगळा. तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. मला एक सांगा, 11 जानेवारीला सकाळी काय घडलं? 11 जानेवारीला तो मेला यो माझा भाऊस. तो पेपर घेऊन आला. तुमचं म्हणणं असं आहे की त्या दिवशी जे काही घडलं ते तुम्हाला समजलेलं नाहीये. नाही ना, मी शिकलेलो नाही. दॅट्स माय पॉइंट माय लॉर्ड. कमलाबाईंना काहीही समजून न देता मिस्टर भूषण कडूंनी त्यांच्या जमिनीचे कागदपत्र स्वतःच्या नावावरती करून घेतले. ॲडव्होकेट विमल, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? गरमी पक्की आहे ना? तर कमलाबाई, तुमचा आणि तुमच्या भावाचा नाता काय आहे? ऑर्डर ऑर्डर. व्हॉट इज दिस? म्हणजे सक्का भाऊ आहे का मावस भाऊ आहे? म्हणजे तो विचारलेला बरा. म्हणजे काही आजकाल म्हणजे काही वेगवेगळं मानलेलं पण भाऊ असतं. होय, सख्खा भाऊस हाय. हा का? 11 जानेवारीला सकाळी पहाटे काय नक्की झाला? तो पेपर घेऊन आला न, ती शाई पॅड असते त्याच्यावर काय माझा अंगठा घेतला न, त्या कागदावर चिपकवला. मला काय नाही समजला. तुम्हाला काहीच नाही समजला का? नाही, काय नाही समजला. साहेब दारा. ए वकील, काय करतोस? अरे बाबा, ए काय करतोस? ओ वकील साहेब, काय चालू आहे या? ओ वकील साहेब, काय चालवलं? काय करता? ओ वकील साहेब, अहो काय करता? मिस्टर विमल, अहो कमलाबाईंचा भाऊ घरी येत, त्यांच्या हातात हात घेत, नंतर शाईच्या डब्बीवर अंगठा बुडवत, तरी पण बाईंना समजत नाही ना. मी बाईंना हात पण न लावता माझ्या स्वतःची पर्सनल बोटा मोडत, पायाची बोटा मोडत. तुम्हाला समजलं ना मी काय करत होतो? बोटा मोडत होतो. दॅट्स ऑल मी लॉर्ड. या चुकीचं आहे सगळा. तर मी लॉर्ड, मला आता माझ्या क्लायंटला एक प्रश्न विचारायचा आहे. तर 11 जानेवारीला सकाळी पहाटे काय झाला? कुठे काय घडलंय 11 जानेवारीला? ही माझी बहीण आहे ना, हिने 5 वर्षांपूर्वी ही जमीन माझ्या नावावर केली होती. मला बोलली मला पोरं बाळ कोण नाही, ही जमिनीचे घेऊन मी काय करू? पोरं बाळ नव्हती हिला. का काय प्रॉब्लेम होता? आमच्या पण काकाला पण 9 केला तेव्हा पोरा झाली. तुमच्या काकाला राहू दे हो,
ती मला बोलली मला पोरं बळ कोण नाहीत, ते ही जमीन घेऊन मी काय करू, तुला 4-4 पोरं तू ठेव. नंतर जमिनीचा भाव वाढला, तसा पैसा हिच्या डोळ्यात खुपायला लागला आणि नंतर हिने आता केस टाकले माझ्यावर खोटी. बागला बागला कमलाचा आमला. दॅट्स ऑल मी लॉर्ड. त्याचा प्रोफेशनल प्रश्नाशी काहीही संबंध नाहीये. ऑब्जेक्शन सस्टेन. ट्रेनी आहे ना तर ट्रेनी सारखा राहणार. 1.5 महिना झाला माझ्या हाताखाली काम करतो, माझ्या खुर्चीवर बसायला. त्याला ट्रेननी पाठवलं पाहिजे, ट्रेननी. माय लॉर्ड, मी तुम्हाला विनंती करते, विटनेस नंबर 2 वैशाली ताई यांना इथे येण्याची परमिशन द्यावी. येस, परमिशन ग्रँटेड. अरे भाऊ कशात तुम्ही? आणि ताई काय झालं या आमच्या घर? हल्दीवशी आलं का काय? हो हल्दीवशी आलो, घराण हलत होते आमचे. मी ती टाकून शावली तर साक्ष देवाची ऐकला. मटन आहे का? आजकाल कसा हल्दी करत नाही ना, दारू मटणा सगळा बंद झाले. आता हल्दीचा ना दारू मटणाचा काय संबंध आहे का? हॅलो वैशाली ताई, बरं मला सांगा, 11 जानेवारीला तुम्ही काय काय पाहिलं आणि तुम्हाला कसला आवाज आला? जाम रडाचा आवाज येत होता आणि मी भांडी घसत होतो. मी आमच्या बाळूला सांगला जा किचन मधून ग्लास घेऊन ये. गिलास पण धुवाची होती का? नाही, ग्लास भीतीला लावून क्लिअर ऐकायला येतं, शेजाऱ्यांचं ऐकायला. अरे द्यावा, त्यांची जमिनीशी पक्की भांडणं चाललेली. तशी आमची कमलाताई जाम चांगली, गरीब गाय बिचारी, तिला तिचा हिस्सा मिळालाच पाहिजे. तशी मी कोणच्या मधीन जात नाही. आता आमच्या ते दिवशी गावात वरच्या आलींची पोर पळून गेली रिक्षावाल्याच्या बरोबर, पण मी तसं कोणचे हलकडांसारखी कोणचं ऐकायला जाय नाही. या आमच्या गावांच्या बायका येतात सांगायला. बरं, आता मला सांगा नेमकं काय पाहिलं तुम्ही? मी गेलो, सगळी भांडी बिंडी टाकूनशी तशीच बघते तर काय, भाऊनी कमलाताईंचा हात हाताने पकडलेला, अंगठ्याला शाई लागलेली होती. तर काय माहिती त्यांचा नक्की काय झालेला. तर दॅट्स ऑल माय लॉर्ड. या केसची सुनवाई जेवल्यानंतर होणार आहे. द कोर्ट इज अर्जंट. अरे बाबा यो लई गंभीर विषय आहे. अरे लई गंभीर विषय हो. वाटोला करायला आलतो, आपलाच वाटोला झाला. अरे तुम्ही इथं या, तुमच्या घरी काही दरवाजाला काही कडी बिडी नाही का रे? अरे तुमच्या घरा बाहेरून कोण पण घुसतं ना, घरातला दरवाजा उघडतं ना, काही पण दृश्य बघतं. अरे असा कुठं? अरे बाबा यो तिने बघला ना सगळा अंगठा शाही बी सगळा, आता कसा काढू? ऍडव्होकेट विमल, तू हुशार वकील आहेस, नारळ फोडून आलेला आहेस, काय पण कर, केस जिंकलो पाहिजे आपण. अरे मी 350 रुपये पर डे काम करणारा माणूस आहे, त्या सलमान खानचा वकील नाही. थांब म्हणा, जाऊ दे. कुठे चालला? अरे टेन्शन आले, मुतून येऊ दे. तर वैशाली ताई, कमलाबाईंचे तुम्ही किती वर्ष गेले शेजारी आहे? किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली आमच्या बाजूला राहतात ते. हो का? हो. मी नाही ऐकलंय कमलाबाई लई चांगल्या आहेत, कधी कुणाला काही बोलत नाही, काय नाही, लई गोड गोड बाई आहे. चांगल्या, खूप चांगल्या आहेत त्या. मग मी कशाला ऐकलं मला समजलं नाही. म्हणजे कमलाबाई फुकट बोलत होत्या की वैशाली ताईला नका बोलू, वैशाली ताईला कशाला साक्ष द्यायला बोलावतं, ती बाई गावगावात घालणारी बाई आहे, तिला काय अक्कल आहे का? ती फुकाट 12 पोऱ्याची बाई आहे, सगळ्यांना गोवाकाट करता येईल यार का? तिला गावात गोवाकाट होईल का? गावात बोलायची गरजच नाही. माय लॉर्ड, तुम्ही त्यांच्या कानात काय बोलताय? तर मी ऐकले कमलाबाई सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. साप खोटाय. काय एक बोलता? नंबरची नालायक बाई आहे ती. अरे द्यावा, ए भवानी, काय बोलतोस तू भवानी
ही नाचरी बाई आहे पक्की. जिथं मिळेल तिथंच त्याच बाजून बोलतोय ती. दॅट्स ऑल मिलोड. जी बाई स्वतःच्या शेजारच्यांचं नाही होऊ शकत ती स्वतःच्या भावसाचं काय होणार आहे. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. प्रश्न नंबर 2. वैशालीताई, तुम्ही हात बघितला ना, म्हणजे कमलाबाईंचा हात त्यांच्या भावसांनी पकडला होता. बरोबर तुम्ही बोलल्या होत्या ना. उजवा हात पकडला होता का डावा हात पकडला होता? उजवा. नक्की उजवा? डावा नव्हता? असेल डावा. हा, डावा का उजवा? उजवा. डावा नव्हता ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे कमलाबाई उजव्या आहेत, पण मिलोड कमलाबाई डावऱ्या आहेत. आता सिंपल गणित आहे. आता समजा मी डावरे आहे तर मी उजव्या हाताने लिहूच शकणार नाही. जर कमलाबाई डावरे आहेत तर कमलाबाई हाताचं टसं देऊच कसं शकतात. दॅट्स ऑल मिलोड. दॅट्स ऑल. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा काय प्रकार आहे? लेफ्टी राईटी हा कसला एव्हिडन्स? कोर्टाची मस्करी चालली आहे का? मी जाऊ का? थांबा. सांगा ना. मी जाऊ का? थांबा हो. ए नीट बोल ना. अंगाशी आले रे यो प्रकरण. यो कसा करायचा आता? जॉली एलएलबीच्या पार्ट 1 ना पार्ट 2 मध्ये जेवढं पण हिरो आहे ना शेवटला काहीतरी इमोशनल बोलताना केस जिंकतात. आपण काय मी करते सगळं तर मी करते. तुम्ही काय केला रे? घुबड्या वांढरा. मिलोड पूर्वी तेच भाऊ बहीण जे पत्त्यांच्या घरासाठी भांडायचं ते आज विटामातीच्या घरासाठी भांडतात. रक्षाबंधनाला बहिणी राखी बांधायला तर जातात, त्याच्याबरोबर ही पण खात्री करतात की माझ्या भावसाची जमीन गेली नाही ना, अजून माझा वाटा गेला नाही ना. काय तो रक्षाबंधन, काय तो भाऊबीज, अरे काय नाही राहिला आता. काय नाही राहिला. कुठे गेला तो भाऊ, कुठे गेली ती बहीण. अरे घरातल्या भांडणा कोर्टात येऊन काय भांडायच्या यान. घरातल्या घरात थोड्या मारामाऱ्या करायच्या तसं पूर्वी करायची तसे आता का नाही करू शकत. देवा सगळा बदलला र, सगळा बदलला र, सगळा बदलला. गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. करीतो तुम्हा नमन बाप्पा करी. व्हॉट? बाप्पा करीतो तुम्हा नमन. दादा तुझ्या कृपेची बरसू दे माया, जोली भरू दे सुखान. नाही खरंय जसं या सिमेंट कॉन्क्रीटच्या युगामध्ये नात्यातील ओलावा संपत चाललाय.
आम्हीच चुकलो. जमिनीच्या हव्यासापोटी, पैशाच्या हव्यासापोटी भावा बहिणीचं नातं आम्ही विसरलो. पण आज आमचे डोळे उघडले आणि माफ करा जज साहेब, आमच्या या गोष्टीमुळे आम्ही कोर्टाचा मौल्यवान वेळ वाया घालवला. ह्या नळात आता काही पाणी राहिलेलं नाहीये. येतो आम्ही, येतो जज साहेब. माझे पैसे तर द्या, फी द्या, फी. पिटिशन आणि डिपेंडंट हे दोन्ही व्यक्ती सहकुशीने आपली केस मागे घेत आहेत. केस इज डिसमिस. अरे माझी फी तरी द्या. तुझी कसली आली फी? काय केलंस तू? अरे एवढा तुमची केसी बेसी सोडवलं, मला काही नाही का? आम्ही आपापसामध्ये सगळं निपटवून टाकलेलं आहे. आम्ही समझोता करून घेतलेला आहे. तुझी कसली आली फी? पण आम्ही भाऊ बहीण परत एक झालो. हा हा, आम्ही खरोखर भाऊ बहीण एक झालो. हा, थँक्यू. चला चला चला. अरे द्यावा, तुमचं भाऊ बहीण एक झालं, पण इथं माझं कायचं वांद झालं. भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे.